सध्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ। महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जातो, परंतु कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची ठाकरे गटाची जागा ही काँग्रेसला दिल्याने त्या बदल्यात सेनेने सांगलीची जागा मागितल्याची चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत प्रचंड असे गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे। एकीकडे काँग्रेसमधून पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी विशाल पाटील यांनी तयारी सुरू केली असताना ऐनवेळी महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला ही जागा दिली तर त्याचा फायदा हा भाजप उमेदवाराला होताना दिसेल। या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची थोडीफार तरी ताकद दिसून येते, परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या विचाराचा आमदार नव्हे तर साधा जिल्हा परिषद सदस्य देखील या मतदारसंघात नाहीये। त्यामुळे ठाकरे सांगलीची जागा मागून काय सिद्ध करू पाहतायत हाच सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे। तर दुसरीकडे मात्र महायुतीकडून हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जाणार आहे। अशातच गेली 2 टर्म निवडून आलेले भाजपचे स्टँडिंग खासदार संजय काका पाटील हे यंदा निवडणूक जिंकत हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत। या निमित्ताने त्यांनी आपले या मतदारसंघातील दौरे देखील वाढवले आहेत। तर याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रलाल पाटील हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। गेल्या वर्षभरापासून ते या मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह दिसत आहेत। विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न देखील केला आहे। अशातच काल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील जाहीर केली आहे, परंतु आज मात्र ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेल्याने ते कोणत्या पक्षातून सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार हे अजून निश्चित नसल्याचे दिसून येत आहे। एकंदरीत यंदा देखील सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी होण्याची चिन्ह आहेत। अशातच सांगली लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीचा राजकीय आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कधी काळी राज्याचे राजकारण हे सांगलीतून चालायचं। वसंतदादा पाटील, आर.आर. पाटील, पतंगराव कदम यांसारखे ताकदवर नेते सांगलीने महाराष्ट्राला दिले। त्या काळी संपूर्ण सांगली जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। तसेच सांगली लोकसभा मतदारसंघावर देखील काँग्रेसच्या वसंतदादा पाटील घराण्याचं एक हाती वर्चस्व होतं। 1980 ते 2014 पर्यंत या मतदारसंघावर पाटील घराण्याने आपले वर्चस्व राखलं। वसंतदादा पाटील, शालिनताई पाटील, मदन पाटील, प्रकाशबाबू पाटील, प्रतीक पाटील अशा पिढ्यानपिढ्या या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या, परंतु 2014च्या लोकसभा निवडणुकीत पाटील घराण्याचा विजय थांबवला तो भाजपच्या संजय काका पाटील यांनी। त्या निवडणुकीत त्यांनी स्टँडिंग खासदार तसेच केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा दारुण पराभव केला आणि पहिल्यांदाच ते या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले। त्यानंतर संजय काका पाटील यांनी मागे वळून पाहिले नाही। आपल्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व दिवसेंदिवस वाढवलं। प्रत्येक गावात, तालुक्यात आपल्याला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं वलय त्यांनी निर्माण केलं। परिणामी पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी काँग्रेसच्याच पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर मैदानात असलेल्या विशाल पाटील यांचा पराभव केला। विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे समजले जाणारे गोपीचंद पडळकर हे देखील वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर मैदानात होते। तसेच आमचे बंधू प्रतीक पाटील हे शांत स्वभावाचे आहेत आणि ताकदवर संजय काका पाटील यांचा पराभव करण्यासाठी मीच मैदानात पाहिजे असं म्हणून विशाल पाटील यांनी देखील या मतदारसंघात आपला जोर लावला होता। त्यामुळे संजय काका पाटील यांना ही निवडणूक जड जाईल असं काहीसं वातावरण या मतदारसंघामध्ये तयार झालं होतं, परंतु सर्वांचे अंदाज फोल ठरवत संजय काका पाटील यांनी या निवडणुकीत जोरदार असा विजय मिळवला आणि सांगलीचा हिरो संजय काकाच हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले। अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील आपली विजयी घोडदौड चालू ठेवतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सांगली लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये विभागला गेला आहे। त्यापैकी सांगली आणि मिरजमधून भाजपचे अनुक्रमे सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे हे आमदार आहेत, तर पलूस कडेगावमधून विश्वजित कदम आणि जतमधून विक्रमसिंह सावंत हे काँग्रेसचे आमदार आहेत, तर तासगाव कवठेमहांकाळमधून सुमनताई पाटील या शरद पवार गटाचे आमदार आहेत, तर खानापूर आटपाडीमधून शिंदे गटाचे अनिल भाऊ बाबर हे आमदार होते, परंतु गेल्या महिन्यातच त्यांचं आकस्मिक निधन झालं। एकंदरीत या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची समसमान अशी ताकद दिसून येते, परंतु गत 2 लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीचा जर विचार केला तर विजयी उमेदवार संजय काका पाटील आणि पराभूत उमेदवार यांच्यामधील मतांचे अंतर हे प्रचंड आहे। तसेच गत निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आणि या मतदारसंघातून 3 लाख मते मिळवलेले गोपीचंद पडळकर हे सध्या भाजपमध्ये परतले आहेत आणि त्यांचे संजय काकासोबत सख्य देखील वाढलेले दिसत आहे। याचबरोबर संजय काका पाटील यांचा या मतदारसंघामध्ये दांडगा असा जनसंपर्क आहे। या सर्व गोष्टींचा फायदा संजय पाटील यांना या निवडणुकीत होताना दिसणार आहे। तर या उलट काँग्रेसचे विशाल पाटील यांचा या मतदारसंघामध्ये बिलकुल असा वावर दिसत नाहीये। तसेच कार्यकर्त्यांच्या कोणत्या कार्यक्रमात किंवा सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांची उपस्थिती खूप नगण्य आहे।
एकूणच या मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क खूप कमी प्रमाणात दिसून येतोय। या सर्व गोष्टींचा तोटा यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना होण्याची चिन्ह आहेत। एकूणच हे सर्व पाहता कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ स्वतः काँग्रेसच्या नेत्यांनीच भाजपला स्वाधीन केलाय का असा प्रश्न काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडतो आहे। तर दुसरीकडे चंद्रहार पाटील यांनी देखील सांगलीसाठी आपला जोर वाढवला आहे। गेल्या वर्षभरापासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांशी देखील त्यांची जवळीक पाहायला मिळाली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतून तेही ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु या मतदारसंघाची उमेदवारी ही विशाल पाटील यांना मिळणार असल्याने त्यांनी वंचितचा पर्याय धरल्याचे दिसून येते। त्यांचा राजकीय अनुभव पाहता या अगोदर त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे सदस्यपद देखील भूषवले आहे, परंतु मातब्बर संजय काका पाटील यांचा पराभव करण्यासाठी त्यांना यंदाच्या निवडणुकीत प्रचंड असे कष्ट घ्यावे लागणार आहेत। एकंदरीत सांगली लोकसभा मतदारसंघाचा सध्याचा आढावा घ्यायचा झालं तर भाजपसाठी या मतदारसंघामध्ये यंदा देखील चांगलं असं पोषक वातावरण आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडल्याने मतदारसंघामधील वातावरण बदलणे त्यांच्यासाठी कठीण जाणार आहे। त्यामुळे यंदा देखील सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजय काका पाटील यांच्या विजयाची शाश्वती दिसून येते, परंतु राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सांगलीकर कोणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून पुढचा खासदार कोण असेल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा, आणि संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।